तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. वेलकम टू बॅक माय युट्यूब चॅनल आर्यन राऊत. जय शिवराय, श्री स्वामी समर्थ, माऊली, आई कुळस्वामी प्रसन्न. मित्रांनो, तर शेवटी तो दिवस आज आला आहे. आपण चाललो आहे. सांगा कशासाठी चाललो आहे. आज आपला तो खास दिवस आहे. आज आहे 11 नोव्हेंबर. आपण चाललो आहे डॅश कॅम लावायला. बोरिवली वेस्टला आपण डॅश कॅम लावायला चाललोय. बघूया बेस्ट ऑफ बेस्ट कुठचा डॅश कॅम आणि चांगला कॅमेरा भेटतोय का बघूया. कारण गाडीमध्ये डॅश कॅम पाहिजे म्हणजे पाहिजे, आणि खास करून माझ्यासाठी आणि टुरिस्ट लाईनवाल्यांसाठी तर पाहिजेच. कारण सागरची पण काल रात्री वाटतं गाडी कुठेतरी घासली सिग्नलला. डॅश कॅम तो बोलला मला, पण तोच पहिला बोलतो डॅश कॅमची काही गरज नाही आपल्याला. पण आता तो स्वतःच बोलला की किरण खरंच दादा की डॅश कॅमची गरज आहे. कारण तुझ्यासोबत तर भरपूर घटना घडल्या, माझ्यासोबत पण झालंय. पण बोलतो आता काल घडलं तेव्हापासून मला असं वाटतं डॅश कॅमची गरज आहे. तर आता सागरला पण पटलं की डॅश कॅम पाहिजेच. तर आता आपण चाललो आहे डॅश कॅम लावायला. तर आज आहे 365 डे चॅलेंजमधला 14वा दिवस. तर आपण आज चाललो आहे डॅश कॅम लावायला. 14वा दिवस जाणार आहे आपला डॅश कॅमसाठी. आणि उद्या 15वा दिवस आय थिंक पुन्हा शूट होईल. पुन्हा पिकअप ड्रॉप चाललो आहे. माझ्या बहिणीला आणाय. फक्त पुण्याचा एक ड्रॉप भेटला पाहिजे उद्या. मग तिकडनंच तसं गावी जाणार आणि तिकडनं त्यांना मग घेऊन येणार मी. माझे भाचे आहेत, माझी बहीण आणि भाऊजी, त्यांना घेऊन यायचं आहे. तर बोललो जाता आता आपण पिकअप एक ड्रॉप घेऊन जाऊया पुण्याचा, आणि तसंच तिकडनं गावाला जाऊया. तर बघत राहा डॅश कॅम कसा लावतो आहे, प्रोसिजर काय, प्राईस काय, सर्व तुम्हाला दाखवतो. तर लास्टपर्यंत व्हिडिओ बघत राहा. आणि ह्या पुढे आपल्याला मोबाईलनी शूट करणं जास्त होणारच नाही बहुतेक, आणि तुम्हाला यापुढे सर्व काही दाखवता येईल, जेणेकरून रोडवरचे ॲक्सिडेंट, कुणाची चुकी काय होतं, प्लस कुठच्या एरियामध्ये कुठचे रस्ते, किती रस्ते खराब आहेत, कुठे खड्डे आहेत, काय प्रॉब्लेम आहे, हे सर्व मला दाखवता येईल. आणि खरंच चांगलं वाटतंय मला डॅश कॅम लागतोय तर. इतनी खुशी की मुझे कभी नहीं हुई है, ती खुशी होते आहे. तर आपण डॅश कॅम लावूया. लास्टपर्यंत व्हिडिओ बघत राहा, स्किप करू नका व्हिडिओ भावांनो. कार फॅशनमध्ये बघूया आता कुठचा कॅमेरा आहे. बिपिन भाई, त्याच्यामध्ये कॅमेरे आहेत. बघूया कुठचा बेस्ट कॅमेरा आहे. हे आपले बिपिन भाई आहेत, त्यांच्या इथूनच आपण सगळं सीट कवर टाकलं आहे. बघूया चांगला बेस्ट ऑफ बेस्ट ते भेटतोय. हा एक कॅमेरा मस्त आहे, पण क्वालिटी एवढी चांगली नाही. जर कोणाला प्रायव्हेट गाडीमध्ये लावायचं असेल तर चांगलं आहे. 5,000पर्यंतचा कॅमेरा आहे. तुम्हाला कॅमेराची प्राइस पण दाखवून देतो. आज बीपी भाई ने मेरा टाइम वेस्टेज किया है पूरा, कुछ फ़ायदा नहीं हुआ. सिर्फ हमने डाला है, कार्टन डाल दिया है और बाकी कुछ नहीं, और ये ले लिए. 3D कैमरा अपने को मिला नहीं, क्लियरिटी अच्छा नहीं है, 4K का कुछ शूट नहीं है. देखते हैं, अभी ऑनलाइन मंगाएंगे, फिर वहाँ से अपन ऑनलाइन ले लेंगे. ऑनलाइन मंगा के फिर बिपिन के पास इंस्टॉल के लिए आते हैं. कारण आता त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे. हे आपलं आहे, आपल्या फ्रंट आणि बॅकला लागणार गाडीच्या. ज्याच्याने गाडी कोणी मागून पडून ठोकली तर ते डॅमेजपासून वाचवतं. आणि ह्याला यूट्यूब कसं ओपन करायचं हे शिकवून दिलं आहे. ओके, आता आपण नंतरला टाकूया, नाही होत आहे आता. फक्त आपण काटन पडदे लावले आहेत. आजचा दिवस खराब गेला, खुश होतो, नाराज झालो. बघू आता परत ब्लॉग शूट करूया, ऑर्डर मारूया. बिपिन भाई हंस रहे. मेरा टाइम वेस्टेज किया आपने, ध्यान में रखना. वेस्टेज नहीं है तो क्या हुआ यार, फ़ोन करके आना चाहिए. अपनी सुंदरी में जा रहा है 3D मैट, लग गया है 3D मैट. बिपिन भाई बहुत कंजूस है पर. हाँ, बिपिन भाई खुद हाथ डाल रहा है भाई, मालिक खुद हाथ डाल रहा है गाड़ी में. देखो गाड़ी के भाग्य खुल गए हमारे गाड़ी के भाग्य खुल गए कि सेठ गाड़ी में हाथ डाल रहे हैं. इससे कुछ प्रॉब्लम नहीं होता ना गिरेडा क्लच दबाने में वगैरह? नहीं, कुछ भी नहीं. हो गया तो तू रिटर्न ले लेगा ना. देख लो भाई, कोई दिक्कत नहीं है. पहले ही डर जाता है ना तू. नहीं, ये सब चीज क्या रहता है, वन टाइम डाल दिया. 3D मॅट. इथे थोडं सिलेंडर आहे, तर वरती होतं. बघूया आपण बाटल्या काढूया. हो गया परफेक्ट. मेरा यही प्रॉब्लम था कि मट्टी ये सब अंदर गिरता है ना, वो नहीं चाहिए था.
ठीक आहे चल. आपण गाडीमध्ये काय काय केलंय, डोअरचं हे लावून टाकलंय, बोनेटचं लावलंय, फ्रंट आणि बॅक चारी साईडून, प्लस पडदा लावलाय कार्टन, गाडीला पूर्ण 3D मॅट टाकले, परत हे डोअर स्टेप टाकले आहे, सिल्वर कलर, ऑरा नाव आहे. अजून काय असेल विसरलो असेल तर. आणि सागरचा व्हील कॅप घेतलेत, सागरला व्हील कॅप पाहिजे होते ते घेतले आहेत. तर आपलं शॉप इथेच आहे बोरवली वेस्टला. इकडे आलात की माझं नाव घेऊ शकता, आर्यन भाई का दोस्त आहे. आता कार्टन लागलं तर चांगलं वाटतं गाडी, आतलं काहीच दिसत नाही. तर आपली आज पण शॉपिंग झाली आहे. गाडीला कार्टन लावले आहेत, भरपूर काही ॲक्सेसरीज लावले आहेत. त्याचं बिल पण मस्त झालेलं आहे. बिल बघू शकता, टोटल बिल 5,500 रुपये. पैसा पैसा बोलताय, पैसा पैसा रहेगा तो सब होएगा. गाडी डेकोरेट करणं म्हणजे खाऊची गोष्ट नाहीये. तर 52 आता वाजले आहेत 3. बघू आता ॲप चालू करतो, 3-4 भाडी मारतो, 2-3, मग घरी जाऊया. मग नाईटला गाडी जाईल, मग नाईटला बघूया. आणि डॅश कॅम तर लागला नाही, मूड खराब झालाय. बघूया, सोडा आता डॅश कॅम. बोललो सूरजच्या लग्नाच्या आधी, भावाच्या लग्नाच्या आधी लागला तर बेटर झालं असतं, चांगलं शूट करता आलं असतं. पण तरी पण ठीक आहे. मी प्रवीणला लग्नाला बोलवलंय, प्रवीण असेल गाडी चालवायला, तर त्यावेळी काय मला शूट करायला जमेना, शूट करू शकतो मी. तर विषय असा काय एवढं हे नाही, त्याच्या लग्नानंतर डॅश कॅमेरा लावेल. तोपर्यंत आता मी ऑर्डर करेन तो डॅश कॅमेरा. तो कॅमेरा आहे 15,000 की 16,000चा कॅमेरा आहे डॅश. आणि कॅमेरा क्लिअरिटी चांगली आहे, कारण एक इंस्टाग्रामवर एक यूट्यूबर आहेत तुकाराम म्हणून, आपले बोरवलीचीच आहे, त्यांची किया गाडी आहे. त्यांच्यासोबत पण माझं बोलणं झालं, त्यांनी माझा कॉन्टॅक्ट केला, त्यांनी मला सांगितलं कॅमेराबद्दल. कॅमेरा चांगला आहे, त्यांनी ऑनलाईन मागवला, माणूस चांगला आहे. त्यांच्यासोबत मी बोलणं केलं, त्यांनी पण मला सांगितलं तुम्ही कुठचे शूट करता. त्यांना सांगितलं मी पण तुमच्यासारखाच एक छोटा मोठा, तुमच्यापेक्षा बोललो छोटा मोठा एक यूट्यूबर आहे. तर ते बोलले ठीक आहे, करत राहा बोलले व्हिडिओ. डॅश कॅमेरा चांगला आहे बोलले, रिव्ह्यू चांगला दिला त्यांनी. बोललो ठीक आहे बोललो. तर आता आपण ओला बुकिंग करूया आणि ओलाची ट्रिप मारूया. व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा, स्किप करू नका. पॅसेंजरची वाट बघत होतो, पण एक मनामध्ये विचार आला माझ्या, तो तुम्हाला सांगायचा होता. म्हणजे एक वय आहे, त्या वयामध्ये आपण गाडीचं स्पीड आहे ना 110 120 असं ठेवून चालवतो. आणि एक असं वय आहे की त्या वयामध्ये गाडीचा स्पीड कमी होतो, 50 60 70 किंवा त्याच्यापेक्षा पण कमी. म्हणजे याचा अर्थ असा आहे, जेव्हा आपलं वय कमी असतं तेव्हा गाडीचा स्पीड जास्त असतो, आणि जेव्हा आपलं वय वाढतं त्या गाडीचं स्पीड आपोआप कमी होतं. तेव्हा त्यांना कळतं, म्हणजे आपल्याला कळतं की आपल्यावर किती जिम्मेदारी आहेत, आपल्या मागे आपलं कोण आहे. हा मला विचारात आला होता. आज आमचे शेठ गण्या भाऊ यांचा बड्डे आहे. बड्डे सेलिब्रेशनला गेलो आहे. खास गिफ्ट पण आणलं आहे त्यांच्यासाठी, सरप्राईज थोड्या वेळातच देऊ. तोपर्यंत बड्डे सेलिब्रेशन. गिफ्ट ओपन कर, गिफ्ट ओपन कर. झालं, व्हिडिओ चालू आहे, व्हिडिओ चालू आहे. गिफ्ट ओपन कर. ए पास में ले रे, फटाफट खोल रे, फटाक से खोलना रहता है. तुझ्या बाजूला एवढे टेप लावतो काय घालून बघ.
एवढा कुठे रे स्टॉप